नमस्कार. लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. लाडक्या गणपती बाप्पासाठी आज आपण उकडीचे मोदक कसे करायचे ते पाहणार आहोत. मोदक असावा तर कसा, जिभेवर ठेवताच विरघळणारा. बऱ्याच जणांचं काय होतं तर करताना छान होतो मोदक तयार, पण तो जरा वेळ ठेवला थंड झाल्यानंतर वातड होतो. उकडीचे मोदक करताना सगळ्यात महत्त्वाची असते ती उकड. तर आज मी भरपूर टिप्स देणार आहे ज्या वापरून मस्त मऊ लुसलुशीत मोदक बनून तयार होतील. तांदूळ कुठला घ्यायचा, पिठी कशी करायची, सारण कसं करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं अवघड वाटणाऱ्या छान मोदकाला कळ्या कशा करायच्या त्याची अगदी साधी सोपी पद्धत मी दाखवलेली आहे. तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सारण करण्यासाठी बदामाचे काप, काजूचे काप, वेलदोड्याची पूड, खसखस, जायफळ पूड, नारळाचा चव आणि गूळ घेतलेला आहे. इथे मी पॅन आधीच तापत ठेवला होता. त्यामध्ये आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे. खसखसी कमी गॅसवर व्यवस्थित आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती भाजून घ्यायची आहे. मस्त आपली खसखस इथं भाजून झाली आहे. खसखस आपण बाजूला काढून घेऊया. आता त्याच पॅनमध्ये इथे मी 2 चमचे इतकं तूप घालून घेतले. गॅसची फ्लेम मी मीडियम केली आहे. त्यामध्ये आपल्याला काजूचे काप घालून घ्यायचे, बदाम घालायचे आणि दोन्ही आपल्याला छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे. काजू आणि बदाम छान सोनेरी झालेले आहेत. त्यामध्ये आता मी जो ओल्या नारळाचा चव आहे तो घालून घेतला आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. मीडियम फ्लेमवरती आपल्याला साधारण 3 ते 4 मिनटं सतत हलवत नारळाचा चव मस्त परतवून घ्यायचा आहे. सारण करताना नारळाचा चव व्यवस्थित परतणं खूप गरजेचं आहे, कारण की नारळामध्ये पाण्याचा अंश बऱ्यापैकी आहे. ज्यावेळेला आपण त्यामध्ये गूळ घालू मिश्रण खूप सैल होईल आणि ते आटण्यासाठी बराच वेळ जाईल आणि गूळ घातल्यानंतर त्याचा पाक होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरुवातीला नारळ व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचा आहे. नारळ छान परतला गेला आहे. त्यामध्ये आता मी गूळ घालून घेतला आहे. गूळ सगळं नारळामध्ये मिक्स होईपर्यंत, व्यवस्थित तो आटेपर्यंत आणि मिश्रण पुन्हा एकदा थोडंसं हलकं घट्टसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. मिश्रण इथं आता सुरुवातीपेक्षा जरा घट्ट झालं आहे. त्यामध्ये आता मी खसखस, वेलदोड्याची पूड आणि जायफळ पूड घालून घेते. सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं. ह्याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला मिश्रण तयार करायचं. मिश्रण तयार झालं आहे, खूप जास्त आटवायचं नाही किंवा घट्टही करायचं नाही. आता ते थंड होण्यासाठी बाजूला काढून घेऊ. उकड तयार करण्यासाठी साहित्य काय घेतले ते बघूया. त्यासाठी इथे मी पाणी, तांदळाची पिठी. तांदूळाची पिठी करताना इथे मी आंबेमोहर तांदळाचा वापर केला आहे. अर्धा आंबेमोहर आणि अर्धा इंद्रायणी तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतला. फॅन खाली ते रात्रभर सुकत ठेवलं आणि मग तो गिरणीतनं बारीक असा दळून आणला. अशी मी पिठी तयार केली आहे. शक्यतो सुहासिक तांदूळ वापरावा. आंबेमोहर हा खूप मस्त लागतो तर तो वापरलाय. तूप आणि मीठ घेतलेलं आहे. आता उकड तयार करण्यासाठी इथं मी जाड तळाची कढई आधीच तापत ठेवली. इथं मी पाण्याचा वापर केला आहे. तुम्ही अर्ध पाणी आणि अर्ध दुधाचा वापर केला उकड करण्यासाठी तरीही चालेल. त्यामध्ये मीठ आणि 1 चमचा इतकं तूप घालून घेतलंय. गॅसची फ्लेम ही मोठी ठेवलेली आहे. मोठ्या गॅसवरती पाण्याला छान खळखळून उकळी येऊ द्यायची. त्यामध्ये आता मी तांदळाची पिठी घालून घेतली आहे. पिठी जितकी शक्य होईल तितकी आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. सगळं छान मिक्स झालं की झाकण आता ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम बंद करायची आणि साधारण 15 मिनिटांसाठी इथं मी पिठी अशीच झाकून ठेवणार आहे. 15 मिनिटं इथे झालेली आहेत. झाकण उघडून बघूयात. पिठाला मस्त अशी वाफ बसलेली आहे. आता तयार तांदळाचं पीठ आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. शक्यतो ताटाला काठ असतील असं ताट घ्या, म्हणजे मळताना आपल्याला जोर देऊन पीठ मळता येतं. संपूर्ण पीठ मी ताटामध्ये काढून घेतलं. पीठ आत्ता खूप गरम आहे. पीठ एकदा बघायचं. हाताला सोसवेल असा असेल तर हाताने मळलं तरीही चालेल डायरेक्ट. आणि जर थोडंसं गरम आहे तर मी किंचित असा पाण्याचा हात घेते आणि मग पीठ मळायला सुरुवात करते. पीठ आधीपेक्षा जरा थंड झालं आहे. आता मी पाण्याचा हात न लावता व्यवस्थित एकसारखं पीठ मळून घेणार आहे. उकडीचे मोदक करताना खरी कसरत असते ती उकड तयार करण्याची आणि ते पीठ छान आपल्याला मळून घेण्याची.
उकड बराच वेळ छान मळल्या गेली की ती अगदी छान मऊसूत तयार होते। ज्या पद्धतीने आपण भाकरीसाठी पीठ मळतो त्या पद्धतीने उकड छान आपल्याला मळून घ्यायची आहे। त्यावरती आता मी 1 चमचा साजूक तूप घातलंय। तूप आपल्याला छान पिठाला चोळून घ्यायचंय। छान पीठ पुन्हा एकदा आपल्याला मळून घ्यायचंय। उकड आपली इथं तयार झालेली आहे। पीठ आपलं मळून तयार आहे की नाही ते चेक करण्यासाठी इथे मी एक गोळा घेतला। तो हातावरती दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये दाबून पाहिला तर पिठाला अजिबात कुठेही भेगा जात नाहीयेत किंवा चिरा जात नाहीयेत। अगदी व्यवस्थित बारीक केल्या जातीये। याचा अर्थ आपली उकड मस्त इथं बनून तयार झाली आहे। आता मोदक करण्यासाठी इथं आपण एकसारखे आकारात हाताला थोडंसं किंचित तूप लावायचं आणि पिठाचा गोळा हातावरती अगदी सहजपणे गोल तयार होतो। अजिबात वेळ लागत नाही। खूप झटपट मऊसूद असा गोळा हातावरती वळला जातो। पीठ जर हाताला चिटकत असेल तर थोडंसं तुपाचा हात घ्यायचा आणि छान एकसारखे असे मी गोळे इथं बनवून तयार केलेत। दिलेल्या प्रमाणामध्ये अगदी बरोबर एकसारखे असे 11 गोळे बनवून तयार झालेले आहेत। आता इथं मी मोदक उकडण्यासाठी चाळणी घेतली। त्यावरती ओलं केलेलं सुती कापड घालून घेतलंय। तयार चाळणी आपल्याला अशीच वाफवण्यासाठी ठेवायची आहे। कापड घातल्यामुळं मोदक खाली चिटकत नाही। आता इथं मी एक पिठाचा गोळा घेतला। तो हलक्या हाताने लाटण्याने आपल्याला लाटून घ्यायचा आहे। उकड छान तयार झाली आहे। पीठ आपलं छान मळल्या गेलंय त्यामुळं अगदी व्यवस्थित पारी लाटल्या जाते। मोदक करण्याची अगदी साधी सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवतेय जी वापरून तुम्ही अगदी सहजपणे मोदक बनवू शकाल। कडा पातळ करायच्या मधोमध थोडीशी हलकी जाडसर अशी पारी मी इथं लाटून बनवून तयार केलेली आहे। खूप जाड नाही ठेवायचं। जर खूप जाड ठेवली तर खाताना मोदकामध्ये खूप पीठ लागेल। तर इथं मी पारी तयार केली। आता तयार पारीला आपल्याला कडाने सगळीकडं पाणी लावून घ्यायचंय। पाण्याचं एक बोट फिरून घ्यायचंय। असं केल्याने ज्या वेळेला आपण कळ्या करू त्या व्यवस्थित चिटकल्या जातील। थंड झालेलं सारण मधोमध आपल्याला भरपूर असं घालून घ्यायचंय। आता सगळ्यात महत्त्वाचं कळ्या कशा करायच्या त्या बघूयात। अगदी आपण ज्या पद्धतीने साडीच्या मिऱ्या घालतो ना अगदी त्याच पद्धतीने इथे मी कळ्या करून घेते। अगदी थोडंसं छोटंसं भाग घ्यायचा तो फोल्ड करायचा आणि असं ठराविक अंतरावरती एकावर एक आपल्याला फोल्ड करत जायचंय। अगदी मस्त कळ्या खालपर्यंत पडल्या जातात। अजिबात वेळ लागत नाही। खूप सहजपणे कोणालाही जमतील इतकी सोपी पद्धत आहे। आणि हलक्या हाताने वरचा भाग आपल्याला दाबून घ्यायचा आहे बोटांच्या साह्याने आणि ज्या पद्धतीने मोदकाला आकार असतो त्या पद्धतीचं असं टोक वरती आपल्याला बनवून तयार करायचं आहे। एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून टाकायचं आणि छान वरती अशी शेंडी आपल्याला बनवून तयार करायची आहे। तुम्ही बघू शकता अगदी मस्त झटपट कळ्या बनवून तयार झालेल्या आहेत। किती कळीदार असा मोदक आपला बनवून तयार झाला आहे। आता ही झाली एक पद्धत। ही सोपी पद्धत आहे। आता मी दुसरी एक पद्धत दाखवते। पारंपरिक पद्धतीने कशा करतात कळ्या ते दाखवते। त्यासाठी सुद्धा मी इथं पारी लाटून घेतेय। पारी लाटायची नसेल तर तुम्ही हातावरती थोडंसं हलकं पीठ घ्यायचं तांदळाचं आणि त्यांनी अशी छान गोल वाटी बनवून तयार केली तरीही चालते। पण इथे मी लाटूनच दाखवतेय। आता पारंपरिक पद्धतीने कळ्या कशा पाडल्या जातात ते दाखवते। एक बोट मध्ये ठेवायचं अंगठा आणि दुसऱ्या बोटाने आपल्याला मधल्या बोटाने व्यवस्थित अशी चिमटी काढून घ्यायची आहे। खालपासनं अशी चिमटी वरपर्यंत काढायची म्हणजे छान अशी सुबक कळी आपल्या मोदकाला पडल्या जाते। संपूर्ण पारीला ह्याच पद्धतीने मी वरपर्यंत अशा कळ्या करून घेणार आहे। ह्या पद्धतीने बनवलेला मोदक खूप छान सुबक आणि भरपूर कळ्यांचा बनून तयार होतो। बरेच जण 21 कळ्यांचा करतात, 21 पाकळ्यांचा करतात। तोही खूप सुरेख दिसतो। ह्याच पद्धतीने भरपूर अशा कळ्यांचा इथं मोदक आपला बनून तयार होतोय। त्यासाठी खालपासनं वरपर्यंत आपल्याला छान व्यवस्थित अशी चिमटी काढून घ्यायची। अशी छान वाटी आपली इथं बनवून तयार झाली। त्यामध्ये आता आपल्याला भरपूर असं सारण भरायचंय। आता एका हातामध्ये ती वाटी पकडायची, दुसऱ्या हाताने अलगद वरच्या 2 बोटांनी अंगठा आणि त्याच्या शेजारच्या बोटाने आपल्याला अलगद सगळ्या पाकळ्या एकत्र आणायच्या आहेत। त्या एका साईडला अशा फोल्ड करायच्या आहेत। जेवढं शक्य होईल तेवढं वरच्यावर आल्हाद हलक्या हाताने आपल्याला ते मिटून घ्यायचंय वरचं टोक। सगळी टोकं एकत्र आली
की छान असा मोदक आपला बनून तयार होतो. एक्स्ट्राचं पीठ काढून टाकलं, वरचे छान व्यवस्थित दाबून घ्यायचं, मोदकाचा आकार द्यायचा आणि दाखवले त्या पद्धतीने हातामध्ये मोदक असा गोल फिरून घ्यायचा. असं केल्याने खाली बसलेला मोदक असा मस्त गोल गरगरीत बनून तयार होतो. 2 पद्धत मोदक बनवण्याच्या दाखवल्या, खूप मस्त बनून तयार होतात. सगळे मोदक ह्याच पद्धतीने मी बनवून तयार केलेले आहेत. आता आपल्याला चाळणीमध्ये मोदक ठेवायचे आहेत. मोदक ठेवताना तो पाण्यामध्ये खालचा भाग त्याचा पाण्यामध्ये बुडवायचा आणि मग तो आपल्याला चाळणीमध्ये ठेवून घ्यायचा आहे. वरनं मी एक केशराच्या काड्या मी लावून घेणार आहे, म्हणजे ज्या वेळेला त्याला वाफ बसेल तर मस्त केशराचा रंग आणि दिसायला एक मस्त आपले मोदक बनून तयार होतील. तर इथं मी कढईमध्ये आधीच पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं. पाण्याला छान वाफ आलेली आहे. त्यामध्ये आपल्याला चाळणी ठेवायची, झाकण ठेवायचं आणि सुरुवातीला 2 मिनटं गॅसची फ्लेम मोठी ठेवायची. त्यानंतर कमी गॅसवर 10 मिनिटांसाठी आपल्याला छान वाफ देऊन घ्यायची आहे. 10 मिनटं इथं झालेली आहेत. किती सुरेख आपले मोदक फुलून तयार आहेत. मस्त ते फुलल्या जातात. वाफ बसल्यानंतर अगदी छान जवळनं दाखवते, किती सुरेख रंग आलेला आहे मोदकाला बघा. ह्याच पद्धतीने सगळे मोदक अगदी सहजपणे चाळणीतनं निघून येतात. मस्त एकसारखे सुबक आणि दिसायला एक खूप मस्त असे मोदक आपले बनून तयार झालेत. जसं मी सुरुवातीला सांगितलं, आंबेमोहोर किंवा इंद्रायणी तांदळाचा वापर करा, त्याला चिकटपणाही असतो आणि सुवासिक तांदूळ वापरा, म्हणजे मस्त असे आपले मोदक बनून तयार होतात. थंड झाल्यानंतर सुद्धा खूप मस्त मऊ लुसलुशीत आणि जिभेवर ठेवताच विरघळणारे आपले छान असे उकडीचे मोदक इथं बनून तयार झाले. त्या मोदक फोडायचा, त्यावरती भरपूर असं साजूक तूप घ्यायचं आणि मस्त आपले गरमागरम मोदक खाण्यासाठी तयार आहेत. ह्या गणपती उत्सवासाठी नक्की करून बघा. धन्यवाद.